तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. कॉक्रोच जनता पार्टी ही अनपेक्षितपणे स्थापन झालेली संघटना किंवा मजाकमध्ये किंवा अनपेक्षितपणे स्थापन झालेली कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके व त्यांचे सर्व सहकारी यांनी भारतामध्ये एक मोठं वातावरण तयार केलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात तरुणींचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आणि त्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या नंतर ते आता मोठं अभियान सुरू करत आहेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा बेरोजगाराच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी हातामध्ये घेतले आणि त्या संदर्भामध्ये जनतेमध्ये जाऊन जनतेकडून काही सूचना मागवणार आहेत. जनतेचं काय म्हणणं आहे ते ऐकणार आहेत आणि तशा पद्धतीने ते आंदोलन उभं करणार आहेत. परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून भारतामध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये शिक्षणाचा जो बोजवारा उडालेला आहे, शिक्षणाचा जो खंडोबा झालेला आहे आणि शिक्षण हे श्रीमंतांच्या मुलासाठीच आणि शिक्षण हे गरिबांच्या मुलांसाठी नाही, म्हणजे अहिरे वर्ग नाहिरे वर्ग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि शिक्षणाच्या खंडोबाच्या माध्यमातून आणि शिक्षणामध्ये झालेल्या प्रचंड म्हणजे जो पैसा किंवा श्रीमंताची मुलं शिकू शकतात किंवा म्हणजे कॉलेज असेल किंवा मोठ्या मोठ्या विद्यापीठं असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील ज्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे त्या ठिकाणी भरपूर पैसा, प्रचंड पैसा हा फीज म्हणून भरावा लागतो पालकांना आणि गरीब ते भरू शकत नाही आणि म्हणून श्रीमंतांची मुलं शिकणार, गरिबाची मुलं शिकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सरकार शाळा बंद पडत आहेत. तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी वाचा फोडली कॉक्रोच जनता पार्टीने आणि शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन ते आता भारतभर अभियान छाडणार आहे. तेव्हा या प्रसंगामध्ये हे जो शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोठा प्रश्न निर्माण केला आहे आणि एक संपूर्ण भारतामध्ये एक चळवळ उभी केली किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक जण आता बोलू लागलेत, विद्यार्थी बोलू लागलेत, लोक बोलू लागलेत आणि वेगवेगळ्या तज्ज्ञ बोलू लागले, शिक्षण सम्राट किंवा शिक्षण महर्षी बोलू लागलेत किंवा शिक्षणात ज्यांना माहिती आहे असे लोक देखील बोलू लागलेत आणि सरकारला ते मागणी करत आहेत की सरकारकडे शिक्षणामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे. आणि म्हणून या परिस्थितीचं भान लक्षात ठेवून किंवा आत्ता जी भारतामध्ये शिक्षणाची परिस्थिती निर्माण झाली त्याच्या संदर्भामध्ये मला दोन महामानवांची आठवण झाली या ठिकाणी. ते दोन महामानव आहेत भारताचे, ते महामानव आहेत आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र. पहिले म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1919 सालामध्ये. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 सालामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरिबांच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची सोय त्यांनी केली आणि लाखो विद्यार्थी त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकून गेलेले आहेत आतापर्यंत. आणि आत्ताही लाखो विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि अत्यंत कमी पैशामध्ये खेड्यापाड्यातल्या, ग्रामीण भागातल्या, बहुजन समाजातल्या, मागासवर्गीय समाजातल्या, भटक्यामुक्त आदिवासी अशा सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय अत्यंत अल्प दरात किंवा अत्यंत कमी पैशामध्ये किंवा अगदी मोफत म्हणू अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशी लक्षावधी मुलं त्या ठिकाणी शिकून मोठी झालेत आणि आजही त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये लक्षावधी मुलं शिकत आहेत. आणि दुसरे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 सालामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभी केली, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. 8 जुलै 1945ला बाबासाहेबांनी स्थापन केली. मराठवाड्यासारख्या अति मागास भागामध्ये त्यांनी मिलिंद महाविद्यालय काढलं किंवा मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज काढलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी कॉलेजेस, त्यांच्या शाळा वगैरे त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये देखील गोरगरिबांची मुलं, लक्षावधी मुलं आतापर्यंत शिकलेत आणि आजही लाखो मुलं
ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेत आहे आणि अत्यंत कमी पैशामध्ये चांगलं शिक्षण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज आपल्याला मिळत आहे किंवा आत्तापर्यंत लक्षावधी मुलांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन ते फार मोठ्या मोठ्या पदावर देखील गेले आहेत. तर प्रश्न असा निर्माण झाला की या दोन ही दोन महामानव होते, यांना दृष्टी होती पुढची, की पुढच्या काळामध्ये काय होईल आणि या भारतातल्या जनतेला, गोरगरीब जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून या दोन्ही महामानवांनी आपल्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. आणि त्यानंतर बाकी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या या ठिकाणी शिक्षण सम्राट निर्माण झाले, जसं साखर सम्राट तसे शिक्षण सम्राट निर्माण झाले. विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मी बोलत आहे. या महाराष्ट्रामध्ये शिक्षण सम्राट निर्माण झाले, साखर सम्राट निर्माण झाले. पण आपला विषय आज शिक्षणाच्या संदर्भामध्ये असल्यामुळे मी फक्त शैक्षणिक व्यवस्थेवर त्यावरच बोलणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एक नामांकित मोठी घराणी आहे. त्या घराण्यांची एक सत्ता महाराष्ट्रावर राहिलेली आहे आणि त्यांच्या संस्था आणि त्यांचीच एक पॉवर या संपूर्ण महाराष्ट्रावर राहिलेली आहे. ते म्हणजे पवार घराणे, विखे घराणे, मोहिते, थोरात, कदम, पाटील ही जी घराणी आहेत, ही घराणे महाराष्ट्रावर राज्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याच शिक्षण संस्था, त्यांच्याच साखर कारखाने, त्यांच्याच बँका, त्यांच्याच पतपेढ्या, त्यांच्याच दूध डेअऱ्या वगैरे वगैरे चांगली कामं देखील झाली आहेत. परंतु या पवार असतील, विखे असतील, मोहिते असतील, थोरात असतील, कदम असतील, पाटील असतील, यांच्या शिक्षण संस्था ज्या उभ्या राहिलेल्या आहेत, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी, अत्यंत मोक्याच्या जमिनी कवडी मोल किमतीने या बड्या मातबर नेत्यांच्या संस्थांना देण्यात आलेले आहेत. आणि या मोठ्या मोठ्या संस्थानिकांनी एक पद्धतीने मोठी साम्राज्य उभे केले शिक्षणाच्या स्तरामध्ये आणि म्हणून त्यांना शिक्षण सम्राट म्हटलं जातं आहे. आणि यांच्या संस्थांमध्ये यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचे जे कॉलेजेस आहेत, यांचे तांत्रिक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, या ठिकाणी श्रीमंतांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रामधील असणाऱ्या या संस्था आणि या संस्थांमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त आहे, हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मोठ्या संस्था भारतात नव्हे महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्यात. आणि त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण परवडत नाही. गोरगरिबांची मुलगं त्यांची फी भरूच शकत नाही. अगदी पहिलीच्या मुलापासून तर अगदी पुढचं तांत्रिक शिक्षण किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज वगैरे या ज्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात, त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकू शकत नाहीत. आणि जो मुलगा हुशार आहे त्याला आपल्या आई-वडिलांना वाटतं की या नामांकित संस्थेमध्ये आपल्या मुलाने शिकावं आणि म्हणून त्यासाठी जमिनी विकल्या, कर्ज काढले आणि तिथे आपल्या मुलांना शिकायला पाठवलं आहे. म्हणजे हे जे मोठे विशेषतः हे सर्व काँग्रेसवाले नेते आहेत. विशेषतः आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीचं राज्य असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला चौबाजूनी झोडपलं जात आहे. आणि ते झोडपलंच पाहिजे, कारण त्यांनी देखील शिक्षणामध्ये फारसं परिवर्तन केलं नाही, शिक्षणामध्ये सुधारणा केली नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्येच या शिक्षण संस्थेचा बाजार झालेला आहे. आणि शिक्षण संस्था काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मोक्याच्या जागा त्या ठिकाणी हडप करून त्या ठिकाणी कवडीमोल किमतीने त्यांच्या शिक्षण संस्था उभ्या केलेल्या आहेत. आणि आज ते लाखो रुपये फीस घेत आहेत आणि लाखो रुपये फीस घेऊन त्या ठिकाणी मोठ्या श्रीमंत माणसांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षक मिळत नाही. आणि बट्ट्याबोळ झाला आहे. आणि पुढे मग परत हे नीटची परीक्षा आणि मग पेपर फुटी वगैरे आणि मग त्यामुळे गरिबाचं कंबरडं मोडलं आहे. गरिबाचे पालक आणि विद्यार्थी हैराण झालेले आहेत. आणि म्हणूनच उभं राहिलं मोठं आंदोलन कॉंग्रेस जनता पार्टीचं. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात तरुणीचा पाठिंबा मिळत आहे, हे कारण आहे. तेव्हा जरी भारतीय जनता पार्टीला जरी ते सत्ताधारी असल्यामुळे त्यांना चौघांनो त्यांच्यावर टीका होते, परंतु या ठिकाणी काँग्रेसने ही सुरुवात केलेली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्था त्यांची जी फी आहे ती फी इतकी मोठ्या प्रमाणात आहे की त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. आणि सरकारच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांच्या सरकारच्या जमिनीवर त्यांनी ही संस्था उभ्या केल्या, स्वतःच्या संस्था उभ्या केल्यात. आणि त्या माध्यमातून मग शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका लढवत असतात, निवडून येत असतात. आणि त्यांची सत्ता जवळजवळ आढळून महाराष्ट्रावर राहिलेली या
ठराविक घराण्यांची आता थोडासा बदल झाला आहे असं म्हणता येईल. परंतु या ठिकाणी शिक्षणाच्या खऱ्या अर्थाने बाजार जो मांडला असेल तो काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेला आहे, हे मला सांगावंसं वाटतं. कारण आपण जर अभ्यास केला तर या मोठ्या मोठ्या घराण्यांच्या शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या अत्यंत मोठ्या ताकदवर माणसांच्या संघटना आणि त्यांची असणारी फीस गरिबांना परवडत नाही. गरिबाची मुलं त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नाहीत आणि श्रीमंतांच्या मुलं असतील परप्रांतातून आलेल्या श्रीमंतांची मुलं त्या संस्थांमध्ये शिकत आहेत आणि त्यांच्या टोलजेक इमारती आणि त्यांचे जे असणारे सगळं जे प्रशस्तपणा आहे त्याला बोलून त्या ठिकाणी बाकी श्रीमंतांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत. पण गोरगरिबांच्या मुलांनी काय करायचं आणि गोरगरिबांची मुलं जर शिकली नाही तर नाहिरे वर्ग निर्माण होईल. आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून बाकी आता संपूर्ण भारतभर या शिक्षणाच्या संदर्भामध्ये ते आवाज उठवत आहेत. आणि पाहूया कॉक्रोच जनता पार्टीच्या या नवख्या मुलांच्या माध्यमातून जर शिक्षणामध्ये काही बदल झाला, गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं आणि प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील आणि सरकारी शाळा पुन्हा सुरू झाल्या, सरकारी शाळांना मोठं अनुदान मिळालं आणि सरकारी शाळा चांगल्या सुसज्ज केल्या, तर पुन्हा एकदा सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलांना पालक टाकू शकतात. आणि त्यासाठी सरकारी शाळेमध्ये अधिक शिक्षक, अधिक कर्मचारी अशा पद्धतीचं जर एक वातावरण तयार केलं, एक दबाव गट त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्या दबाव गटाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जर गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणासाठी काही पुढील काळामध्ये या सरकारच्या वतीने उभी राहिली तर सरकारचं देखील अभिनंदन करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून एक दबाव गटाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये पुढे काही क्रांती होते का, शिक्षणामध्ये काही बदल होतो का आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण यापुढे कमी पैशामध्ये किंवा मोफत म्हणता येईल अशा पद्धतीने मिळेल का, हा पुढचा प्रश्न आपल्याला उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलवर सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.